श्री स्वामी समर्थ। घरातील कटकटी आणि नकारात्मक ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात आणि नंतर त्याचा रूपांतर वादामध्ये होतो। घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचंच ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात, घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत। यावर एक प्रभावशाली उपाय आपण आज पाहणार आहोत। हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणून लागेल, घरातील दोष मुक्त होऊन मनशांती मिळेल, तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल, घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील। चला तर मग हा उपाय कोणता आहे? श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही। दत्त उपासनेसाठी काही सोपे उपाय। प्रश्न: महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काय करावे? एखादी स्त्रीचा पती तिला त्रास देत असेल तर काय करावे? देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेण्याचे फायदे काय आहेत? घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय काय आहे? इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र काय आहे? घरातील वादविवाद टाळण्यासाठी काय करावे? श्री दत्त महाराजांच्या घरातील शांततेसाठी उपाय। सामग्री: 2 अगरबत्ती, पाण्याने भरलेला ग्लास, दत्त महाराजांची प्रतिमा। कृती: शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा, जर उपलब्ध असेल तर 2 अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा। आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी, इतर दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा। शांतपणे श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करा। जप करताना ग्लासामधील पाण्याकडे बघत राहा, अगरबत्ती संपेपर्यंत जप करा। जप पूर्ण झाल्यावर ग्लासामधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका। हे पाणी घरामध्ये सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा। हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा। टिप: तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता। तुम्ही दत्त महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता। तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले। श्री दत्त महाराजांच्या उपायाने आपल्याला कोणते फायदे होतात? 1. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते। दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। दत्त उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो। मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात। 2. आर्थिक परिस्थिती सुधारते। दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात। दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते। 3. वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। नजर दोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते। 4. आरोग्य सुधारते। दत्त उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते। इच्छा पूर्ण होतात। घरात दीप प्रज्वलन करणे। संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवारात दिवा लावा। 3 वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोद्धरण स्तोत्र पठण करा।
किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकर मारा. यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. 2. कालभैरव अष्टक. रोज किंवा नियमितपणे कालभैरव अष्टक 3 वेळा म्हणा. ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकर मारा. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील. 3. घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा. गायत्री मंत्राचा जप करा. हनुमान चालीसा आणि राम रक्षा स्तोत्र पाठ करा. दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा. दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा. दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा. दर महिन्याला अमावास्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा. दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती कधी मिळेल? दत्त महाराजांच्या उपायांच्या फलश्रुती वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळेत मिळू शकतात. सामान्यपणे 3 दिवसात घरातील वातावरण थोडे प्रसन्न होऊ लागेल, चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडे ऐकायला लागतील. 21 दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील. भांडण कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल. 41 दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. हे लक्षात घेणे महत्त्वाचं आहे की उपाय करताना तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवली पाहिजे. उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे. तुमचे कर्म आणि प्रयत्नही फलश्रुती मिळण्यासाठी महत्त्वाचे आहेत. काही लोकांना त्वरित परिणाम मिळू शकतात,